12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी कालसर्प नारायण नागबली करण्यासाठी भारतामधून श्रावण महिन्याच्या विधिवत पूजा करण्यासाठी भाविक येत असतात. तसेच त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कशा पद्धतीने यांची सुरक्षा आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे यावी माध्यमांशी सविस्तर संवाद साधण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने सदर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार आणि विश्वस्तांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी विश्वस्त कैलास घुगे यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी कैलास घुले, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त. आजपासून सुरू होणाऱ्या शिवाच्या महापर्वासाठी सर्व भाविकांचे मी सर्वप्रथम या त्र्यंबक नगरीमध्ये स्वागत करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा जो उत्सव आहे तो त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तर्फे अतिशय चांगला आणि सुलभ आणि सरळ दर्शनाने पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचं सर्व विश्वस्त मंडळ, आमच्या देवस्थान न्यासाचे अध्यक्ष माननीय जिल्हा न्यायाधीश जीवने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण प्रयास करत आहोत. यामध्ये मुख्यतः यावर्षी केलेले जर बदल आपण जर लक्षात घेतले तर त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही पास जी आहे त्यांची संख्या आम्ही जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे आणि हायब्रिड स्वरूपाची पण आहे की इथे सुद्धा तुम्हाला पास मिळतील. यांची संख्या फक्त एकूण भाविकांच्या 33% भाविक जे आहेत किंवा 35% भाविक आहेत त्यांना पास उपलब्ध होईल. ते सशुल्क सेवा आहे. दुसरी गोष्ट, राजशिष्टाचाराने येणारे जे काही पाहुणे मंडळी असतील किंवा जे काही डिग्निटीज असतील काही किंवा गेस्ट ऑफ स्टेट असतील याच्यासाठी सकाळी 7 ते 10:30 आणि सायंकाळी 6 ते 7 हा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. आणि खातेनिहाय प्रत्येक जे खाते आहेत त्यांच्या डिग्निटीजसाठी ही संख्या फक्त 20 एवढीच ठेवलेली आहे. मात्र त्याच्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडचा पास त्यांच्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जो रांगेत धर्मदर्शन करणारा जो भाविक आहे त्या भाविकासाठी यावेळेस आम्ही मॅक्झिमम सुविधा ज्या आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिण्याचं पाणी असेल, टॉयलेट्स असतील, त्यांना निवारा शेड असेल, या सगळ्यांची आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की धर्मदर्शन सुद्धा आता कालच्या पावसामुळे आमची नेटची लाईन खंडित झाली, पण धर्मदर्शन जरी तुम्हाला करायचं असेल तर ती सुद्धा सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे आणि ती विनामूल्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही येण्यासाठी तुमच्या दर्शनाची वेळ आणि स्लॉट जर ठरवला तर रांगेमध्ये तुम्हाला 4-5 तासाची जी प्रतीक्षा ती करावी लागणार नाही आणि तुम्ही आल्यानंतर तुमचं 1 तासाभरात सुलभ असं दर्शन होईल. तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना जर बघितली असेल तर मंदिराच्या उंबऱ्याजवळ आल्याशिवाय तुम्हाला देव दिसत नाही. आणि ह्या संपूर्ण बाबीचा विचार केला असता तर 14,000 भाविकांचं आम्ही 12 ते 14,000 भाविकांचं आम्ही दर्शन करू शकतो. त्याच्यामध्ये 30% पास जे आहे ते सशुल्क आहेत, 70% पास जे आहे ते सर्वसाधारण भाविकाला उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही भाविक जे असतात ज्यांनी ऑलरेडी विमानाची तिकीटं बुक केलेली आहेत, काही मेडिकल इमर्जन्सी आहे, काही कोणाचे नवस असतात किंवा या महिन्यापासून 16 सोमवारचे व्रत करणारे ज्या आमच्या भगिनी वर्ग असेल तर यांनी जर देवस्थान कार्यालयामध्ये जर संपर्क केला तर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता किंवा त्याची जर आम्हाला तुम्ही माहिती दिली तर आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं सुद्धा दर्शन करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र याच्यासाठी 2 ते 3%च आम्ही त्याच्यासाठी कोटा ठेवला आहे आणि मग त्याच्यानुसार त्या माणसाची गरज किंवा हे बघून त्याच्यासाठी शुल्क कोणतं निश्चित केलेलं नाही आहे. परंतु ते दर्शन सुद्धा सशुल्क किंवा विनामूल्य हे देवस्थान आमची कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल आणि त्यांचं सुद्धा दर्शन या त्र्यंबक नगरीमधून करून तो खाली मुक्त हस्ताने इथे म्हणजे जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ. यामध्ये दर्शनासाठी आमचे कोणते अधिकृत एजंट, पास विकणारे, दलाल अशा प्रकारची कोणती आमची यंत्रणा नाही आहे. तुमच्या कोणत्याही तक्रारी सूचना असेल तर तुम्ही आमच्या सहाय्यता कक्षात देवस्थानच्या जो फोन नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून आपल्या सूचना आणि त्या मार्गदर्शन आम्हाला द्यावं. महत्त्वाची गोष्ट, गावकऱ्यांसाठी आजचा आमचा पहिला दिवस होता. आम्ही गावकरी दरवाजा, आमच्याकडे जो पश्चिम दरवाजा आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आज गावातून बऱ्याच भगिनी वर्गांनी एक विनंती केली आहे की कारण की प्रोटोकॉल दर्शन नंतर सशुल्क दर्शन आणि गावकरी दर्शनाची वेळ एकच असल्यामुळे आज त्या ठिकाणी थोडंसं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण ती टाळण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत आज चर्चा करून पालखीनंतर आम्ही असा निर्णय घेतोय की गावकऱ्यांसाठी पश्चिम दरवाजा आहे जो पूर्व काळापासून गावकरी दरवाजा नावानेच प्रसिद्ध आहे तो दरवाजा सुद्धा आम्ही लवकरात लवकर सुरू करतो. सर्व भाविकांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा. आमच्या व्यवस्थापनातल्या त्रुटी
आमच्याशी संपर्क करून आमचे निदर्शनास आणून द्यावे, त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये सुधार करता येईल. आणि या आजच्यापासून सुरू होणारं जे शिवाचं जे महापर्व आहे हे राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण सर्वजणांनी अतिशय आनंदाने, सुलभतेने, सरळतेने साजरं करूया. याला कुठे गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया. आणि पुन्हा एकदा आपल्या त्र्यंबकनगरीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. हर हर महादेव. तसेच विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी देखील माहिती देण्यात आली आहे. उभा राहिला आमच्या 10 ते 20 भाविकांचं दर्शन बाहेरून होत नव्हतं, कारण छोट्या दरवाज्यातून बाहेरून त्यांनाही देव दिसला पाहिजे. ते बंद असल्यामुळे आता आम्ही स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना 1 तासाचं सकाळी वेळ दिली आहे. त्या 1 तासामध्ये त्यांनी एका वेळी 1 ते 2 बाहेर आल्यानंतर दुसरे 1 ते 2 मध्ये जातील, अशा प्रकारचे कर्मचारी तिथे नेमून त्या 1च तासामध्ये ती व्यवस्था केलेली आहे. इतर वेळी आमच्या ज्या प्रशासनाच्या वतीने ज्या पूजा असतात, त्रिकाल पूजा, त्याच वेळी ते गर्भगृहात पूजक जातात. आपण आता म्हणालात की कर्मचाऱ्यांच्याकडून काही वेळा चुका होतात, परंतु मी स्वतः अनेकदा असं अनुभवलेलं आहे की कर्मचारी त्या ठिकाणी धक्काबुक्की करतात. अक्षरशः बैला जे भाविक लांबून येतात, कानाकोपऱ्यातून देशाचे येतात, अक्षरशः त्यांना गच्ची मारून त्या ठिकाणाहून बाहेर काढलं जातं. हाच गैरसमज काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकारांमध्ये बाहेर काय आपण चित्र बघतो आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती असते हे सांगण्यासाठीच आम्ही पत्रकार आणि मंदिर प्रशासन, ट्रस्टी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतली. की ज्यावेळी मी स्वतः आता लाईनमध्ये उभं राहून तुम्हाला तो डेमो पुढच्या काळामध्ये देईल, की ज्यावेळेस तो भाविक 5 ते 6 तास रांगेत उभा राहून तो देवासमोर जातो, त्याची इच्छा असते की मी 6 तास रांगेत होतो, मला किमान 1-2 मिनिटं त्या देवाकडे बघू द्या, दर्शन घेऊ द्या. परंतु मगाशी सांगितलं तसं आमच्याकडे लिमिटेशन 3 सेकंदात जर एका भाविकाला बाजूला केलं तरच आम्ही 10-12 तासामध्ये, 14 तासामध्ये 15-16 हजार भाविकांचं दर्शन घेऊ शकतो. त्र्यंबकेश्वरचं फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे 35 ते 40 हजार आणि वर्षभरातले उत्सव जर आपण बघितले तर तो आकडा काही लाखाच्या घरात जातो. आणि मग त्या भाविकाला बाजूला करत असताना आमचे 3-4 कर्मचारी तिथं कायमस्वरूपी असतात. एक महिला सुद्धा आमची कर्मचारी तिथे असते, ती रिक्वेस्ट करून बाजूला करत. त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणणार आहोत की त्यांनी ओम नमः शिवाय असं करत करत त्या भाविकाला विनंतीपूर्वक नम्रतेने बाजूला केलं पाहिजे. अशा सूचना आम्ही परत एकदा सगळ्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत. काही कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने इथून मागे चुक्या झाल्या असतील त्याची मी खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. आणि तो बाजूला करत असताना एखादा पाहिजे की ही या ठिकाणची अडचण आहे. इंग्लिश अजून काही प्रश्न असतील. विश्वस्त प्रसाद तुंगार यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.